नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. काढली आता आपण स्प्लेंडर. आता जरासं आपण जाऊन येऊता आपला नदी हवा नव्हती मोटरसायकल मध्ये. आता हवा मारत आहे आपण HP पंपावर. हवा मारणं झालं की लगेच असणार नदी काठी जाणार. बघू शकता मित्रांनो, इथं किती गाड्या लागलेल्या आहेत. पूर्ण पाणी पाण्यासाठी आलेले आहेत लोक. आणि हे ब्रिज पण बंद, हे रोड पण पूर्ण बंद करून टाकलेला आहे. मित्रांनो आता बघा, हे ब्रिजला जवळपास पाणी टेकलेलं आहे. ब्रिजच्या जवळजवळ पाणी टेकलेलं आहे. रात्री तर ब्रिजच्या वरून पाणी जात होतं. आता तरी पाण्याचा वेग थोडा कमी झालेला आहे. आणि इथं पर्यटन स्थळ म्हणून नांदेडकर पूर्ण पाहत आहेत. पण खरं म्हणलं तर या नदीमधील किती लोकांचे घर वाहून आले असतील याचा अंदाज आपण राहू शकत नाही. शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं असेल याचा पण आपण अंदाज लावू शकतो. आणि लोक इथं पर्यटन स्थळ म्हणून गर्दी करत आहेत. नांदेडकर पूर्ण रस्ता बंद करून टाकलेला आहे. आणि नदीला पाणी तर खूप जास्त आलेलं आहे. रात्री तर पाणी नदीच्या वरून जात, ब्रिजच्या वरून सॉल्ट. निसर्ग जर माणसाने जर निसर्गाशी खेळ तर निसर्ग काय रूप धारण करायला आपण बघू शकतो. निसर्गापूर्वी काहीच नाही. माणसाने निसर्गाला खेळायचा जरासा प्रयत्न करू नये. पण आता त्या आपल्याला जाऊन बघूया पाणी. तर मोटरसायकल येऊ शकणार, काही येऊ शकणार. गर्दी तर खूप प्रचंड झाली आहे. असे भयानक दृश्य इथं दिसत आहेत. पण या पाण्यामध्ये किती जणांचे अश्रू आले असतील, किती जणांचे घर. माझी चप्पल आता जात होती पाण्यामध्ये. बस 600 रुपया ठाका. 600 रुपया ठाका बसत होता. चप्पल जाणार वाचली. वरच्या ब्रिजला बी पाणी किती होता. आणि ते मंदिर बघा, एकदा मंदिर पूर्ण पाण्याखाली जात आहे. मंदिराचा फक्त अर्धा मंदिर दिसत आहे. आणि वाहन बघा, वाहन वरून जात आहे. खालचा रस्ता पूर्ण जाम करून टाकलेला आहे. रात्री ब्रिजच्या वरून पाणी जात. येणारे जाणारे लोक सर्व नांदेडकर इथं येऊन नदीचा आनंद घेत आहेत. आता या आनंदात नदीचे हे दुःख आहे, ते दुःख आहे शेतकऱ्यांचं. आणि त्याचे घर वाहून गेलेत, त्यांचं दुःख आहे. काय नाही, माणसाने खूप छेड आहे निसर्गाला. पण आता निसर्ग बी जातीच आहे की नाही काय आहे ते. निसर्ग एकदम शूटवर आहे आणि एकदम सिरियस घेतलेला आहे निसर्गाला. निसर्ग एकदा सिरियस घेतला होते विषय असला ते कोणी बी असे निसर्ग ते कोणीच टिकणार नाही. तिथं म्हशी राहत होत्या बघा, ते म्हशी पूर्ण वरी नेल्यात. पाणी बघा ब्रिजला. माझा फोन गेला तरी हरकत नाही. आता तुम्हाला व्हिडिओ देतो मी आज. जिकडे बघा तिकडे पाणीच पाणी. ए रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला पोटा, पाऊस आला मोठा. हे गाणं आज दिलेलं आहे पावसाने. चला आता बस झालं नदीसाठी. आता जाऊ टाकून आपल्या घरी नाही, सॉरी आपला जाऊ आपल्याला कामाला. जरासा फ्री टाइम भेटला होता म्हणून थोडं येऊन बघा म्हणलो काय नजर आहे काय नाही. व्हिडिओ तरी पण पण इथं आलं तर बघितलं तर माझ्या आधी एवढी मोठी गर्दी पण सांगली. आता आपण नदी पाठी घराकडे जाणार तर नाही. गोविंद मामा गाडी भरली, गाडी कशी भरली काय नाही बघायसाठी जाणार आम्ही.
पाण्याचा प्रवाह अजून चालूच आहे. हे गोदावरीमध्ये पाणी मिक्स होते. गोदावरीमध्ये संगम आहे नदीचा आता पुढे इथं. ते मंदिर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. निसर्गाला छळणे खूप महाग असतं मनुष्य. चला आता आपण निघू घराकडे. आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. खूप मेहनतीने व्हिडिओ बनलेला आहे. लाईक सबस्क्राईब करा, त्याचं शेअर पण करा. माझ्या मेहनतला थोडं तरी काहीतरी हे द्या. एक लाईक द्या फक्त. काय देईल एक लाईक देईल तर पुरेच आहे. आता आपण बघू तर त्याच्यात जाऊन सांगितलं चॅनल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलला वाढवायचं आहे, ग्रो करण्यासाठी एक तुमचा लाईक तरी आपल्या चॅनलवर जाऊन सर्व पहा. चला आता मित्रांनो, आता आपली गाडी भरलेली आहे. मी गुरुद्वारापाशी खाली करायची आहे. आता हे माझ्यासोबत बसलेला मच्छी उर्फ सुनील कांबळे. सुनील कांबळे बोलते अर्थ बोलते. आम्हासाठी एकदम भारी माणूस आहे. एवढी गाडी खाली करणार आहे सुनील. आता मी म्हटलं माग चाललो आपल्या गाडी सोबत. आता पुढे खाली सुनील ना सुनील काय बोलणार होणार गाडी पूर्ण उठल्या घरी भाऊसाठी टाईप करत ना काय काढतो ते मच्छी आणि माधवांना या गाडी सगळं 4 वर्ष लागते. काय बोला माधवांना गाडीबद्दल? माधवांना शर्मा आहे. शर्मा रे इकडे बघ मच्छी. गोविंद मामाला थोडं काम होतं म्हणून गोविंद मामाला धन्नूला माझ्या जवळ दिले. धन्नूला आता आपल्यात नेऊन चाललो मी घरी. धन्नू बघा कशी दाडाची धन्नू माझी. धन्नू रे धन्नू आली आता घरी. कुठं काय करायचं डायरेक्ट दादा रे. धन्नू आता थांबली आपली. जाऊन घरात